यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फसवणुकीचे काळे ढग दाटले आहेत। आयुषी एग्रोटेक या हैदराबाद स्थित कंपनीने बाबुळगाव, नेर आणि काळम तालुक्यातील तब्बल 35 शेतकऱ्यांची मका बियाणांच्या नावाखाली फसवणूक केली आहे। यामुळे जवळपास 120 एकरवरील पीक संपूर्णपणे वाया गेले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे। याच प्रकरणावर सिटी न्यूज प्रतिनिधी दुर्गेश कान्नू यांचा हा रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक। मका लागवडीत 35 शेतकऱ्यांचं कोसळलेलं स्वप्न। बाबुळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी हैदराबादच्या आयुषी एग्रोटेक कंपनीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून 120 एकरांवर मका लागवड केली आहे। परंतु अपेक्षित उत्पन्न मिळणं दूरच, बहुतेक ठिकाणी मका कणसालाच आला नाही। काही शेतकऱ्यांच्या शेतात जे थोडंसं उत्पादन झालंय तेही निकृष्ट दर्जाचं। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रत्येकी किमान 1 लाखांचं नुकसान झालंय। कंपनीने सुरुवातीला बियाणं स्वखर्चाने घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आता संपर्क केला असता कंपनीकडनं फोन उचलले जात नाहीत, काहीच प्रतिसाद नाही। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आता कृषी विभाग आणि पालकमंत्र्यांकडे धाव घेतली आहे। त्यांनी मागणी केली आहे की नुकसान भरपाई द्यावी आणि या कंपनी विरोधात कठोर कारवाई व्हावी। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शेतकऱ्यांचे संतापाचं आणि नाराजीचं वातावरण आहे। कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी सर्वांची मागणी आहे। फसवलं म्हणजे बियाणंच आम्हाला बोगस देण्यात आलं का जे बियाणं उगवल्यानंतर कणसं आले पण त्याच्यात दाणे नाही भरले आणि त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे। आणि उत्पादन जे आम्हाला व्हायला पाहिजे होतं कमीत कमी एकरी 40 क्विंटल आणि त्यांनी दिलेला भाव 2,500 रुपये क्विंटल, तर 40 दूनी 60 आणि 80,000 रुपये प्रत्येक एकरात आम्हाला उत्पन्न होणार होतं। माझ्या मक्याची लागवड 2-2.5 एकराची आहे आणि त्यामुळे मला 2 लाख रुपयाचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही काल पालकमंत्र्यांना भेटून, कलेक्टरना भेटून, कृषी अधीक्षकांना भेटून आमच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्यांच्याकडून आम्हाला सरकारकडून न्याय भेटेल ही अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या कष्टाचा असा अमानुष खेळ थांबायला हवा। या प्रकरणात प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालणे गरजेचे आहे।